नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे हाता बोला. आपण बघत आहात इंद्रधनुष वेध हवामानाचा. मित्रांनो, आजच्या परिस्थितीनुसार सॅटेलाइट पिक्चरनुसार कमी दाब क्षेत्र आपल्या भारताच्या अगदी पूर्वेस भुवनेश्वर म्हणजे बंगालच्या उपसागरात आहे आणि त्याचा एक प्रभाव आता दिसायला लागला आहे आणि ते पुढील 24 ते 48 तासात आपल्या महाराष्ट्रात धाव घेणार आहे. पण तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात सौहनीय वर्षेतून स्थानिक बाष्पीभवन होऊन व आलेलं समुद्राकडून मॉइश्चर, त्या कमी दाबाचा प्रभाव ह्या कारणाने ठिकठिकाणी भाग बदलत धरसोड करत मेघगर्जनेसह ढगांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस पडू शकतो. मात्र असा पाऊस सार्वत्रिक नाही. पॅचेस तयार होणार दुपारनंतर आणि तो पाऊस एका ठराविक किलोमीटरमध्ये 25-30 किलोमीटरमध्ये किंवा जिल्ह्याच्या आसपास परिसरावर, तालुक्याच्या आसपास परिसरावर पडणार. तरी किमान या पावसाचा जोर 23 तारखेपर्यंत तरी मोठं प्रमाण नाही आहे आणि ठिकाणं थोडे कमी जास्त राहतील. प्रमाण व्याप्ती कमी जास्त आहे आणि 24पासून प्रमाण आणखी वाढणार, कारण ते दाब क्षेत्र आतमध्ये येणार आहे. 24, 25, 26, 27 या 4 दिवसात आपल्या महाराष्ट्रामध्ये, MP मध्ये, तेलंगणा आणि कर्नाटक या सर्व ठिकाणी चांगला पाऊस, दमदार पाऊस पडणार आहे मित्रांनो. मात्र फक्त प्रमाण कमी जास्त आहे. सार्वत्रिक प्रमाण जोराचा वाहुनी पाऊस सार्वत्रिक नाही पडणार, पण सर्वांकडे पाऊस एक ह्या येणाऱ्या 7 दिवसातून किमान 3 दिवस, 4 दिवस, कोण्या ठिकाणी 5 दिवसही पडणार आहे. मात्र शेवटचा पाऊस आहे एवढं ध्यानात घ्या. 28च्या आधी ह्या सर्वकडे पाऊस पडणार आहे. तर आपण सुरुवात करूया की आज पूर्व विदर्भापासून जर सुरुवात केली तर पूर्व विदर्भातसुद्धा आज अजून पावसाचा जोर विशेष वाढणार नाही. मात्र जिल्ह्याच्या काही ठिकाणी हा पाऊस, वादळी पाऊस मेघगर्जनेसह मोजक्या ठिकाणी कमी मात्रेचा पाऊस पडू शकतो. मात्र पश्चिम विदर्भात पावसाची ॲक्टिव्हिटी चांगली दिसत आहे आणि खास करून अमरावती, यवतमाळ, अकोला, अकोट, खामगाव, बुलढाणा, वाशिम, लोणार, पुसद, कारंजा, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती, मोझरी, अचलपूर, संपूर्ण आपला पश्चिम विदर्भातील सातपुड्याचा भाग, म्हणजे पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यांच्या परिसरावर आज पावसाची ॲक्टिव्हिटी होईल दुपारनंतर. त्यामुळे सावध असावं. सातपुडालगतच्या तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी मोठी ॲक्टिव्हिटी पावसाची होऊ शकते. अकोट, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी साईट, अमरावतीपासून ते अकोला, बुलढाण्याचा सातपुडा भाग, इकडे सुद्धा आज मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. त्यानंतर जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आज ठिकठिकाणी पाऊस राहणारच आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर, जालना, लातूर, सोलापूर हे सुद्धा ह्या जिल्ह्यांच्यासुद्धा परिसरात, आसपास परिसरावर आज भाग बदलत धरसोड करणारा पाऊस आहेच. सिच्युएशन कशी आहे मी आधीच सांगितलेलं आहे, तसा पाऊस आहे. एकंदरीत आजसुद्धा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सर्व विभागात राहणार आहे. फक्त पूर्व विदर्भात प्रमाण आजचे दिवस कमी आहे, पुढे वाढणार. तर मराठवाड्यातसुद्धा पाऊस आहे, उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस आहे आणि पश्चिम विदर्भातसुद्धा खास आज दुपारनंतर ॲक्टिव्हिटी होईल. काही तासांमध्ये पडणारा पाऊस पुढील 4 ते 6 तासात अमरावती, वाशिमच्या ह्या तालुक्याच्या आसपास परिसरावर, मंगरुळपीर, कारंजा, पातूर, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्लारा, जळगाव, जामोद, खामगाव, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, चिखली, मेहकर, तसेच वाशिमचा संपूर्ण परिसर, मेहकरचा परिसर, देऊळगाव राजा ह्या 5ही जिल्ह्यांच्या आसपास परिसरावर भाग धरसोड करत, सार्वत्रिक नाही मित्रांनो. म्हणजे आज पावसाची ॲक्टिव्हिटी वाढणार. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस पडणार आणि 24ला आणखी ॲक्टिव्हिटी वाढणार, क्षेत्र प्रमाण वाढणार आणि सर्वात खास ॲक्टिव्हिटी ही
24च्या दुपारनंतर ते 25, 26, 27 आणि 28ला फक्त उत्तरेकडील जिल्ह्यांना महाराष्ट्रातील म्हणजे दक्षिणेकडे तोपर्यंत तो दाब कमजोर होऊन MP वर जाणार आहे. आणि हा येणारा दाब आपल्या यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी ह्या भागातून, जालना, संभाजीनगर ह्या भागातून सरळ नाशिककडे जाऊन गुजरातला टच करून तो असा MP बिहार जाणार आहे. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे 24ला तो पोहोचणार दाब आपल्या भागापर्यंत आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस मेघगर्जनेसह वाहुनी पाऊस पडणार आहे. पण पॅचेस रेनमध्येच पडणार आहे, सर्व ठिकाणी पडणार. पण आज घेणार, उद्या सोडणार, परत घेणार, परत सोडणार असा पाऊस दररोज येणार आहे. दुपारनंतर कधी अचानक सकाळीच येणार 8-10 नंतर, कधी मध्यरात्रीनंतर पडणार. पण जास्त पावसाची ॲक्टिव्हिटी ही दुपारनंतर 1-2 नंतर. तर आपण सावध असावं. या पावसात मित्रांनो विजा पडत आहेत मेघगर्जनेसह, कडकडाटासह. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अपघात झालेले, जनावरांसोबत वीज पडून जनावर दगावली, काही ठिकाणी माणसांच्या अंगावर वीज पडून जीवितहानी झालेली आहे मित्रांनो. असे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत मराठवाड्यात. त्यामुळे आपण सावध असावं. निश्चित ही गोष्ट हसण्यावर घेऊ नका. आम्ही सांगतो त्याचं एक गांभीर्यपूर्वक आपण हे ऐकावं, कारण ही चिंतेची बाब असते. आपण झाडाखाली गुरंढोरं बांधता आणि दुपारनंतर अचानक वातावरण येतं, आपण लांब असता आणि वीज पडते. त्यामुळं आपण ह्या गोष्टीची दखल घ्यावी मित्रांनो. आणि ऊन तापत आहे, उमस वाढली आहे. ज्यांना वातावरणाची घबराट सुटते अशा वातावरणात आपण निंबू, साखर, मीठ नक्कीच आपल्या शेतामध्ये आपण सोबत ठेवावं. कारण अशा वातावरणामध्ये ज्यांना BP आहे, शुगर आहे, त्यांना त्रास होते आणि जीव घाबरतो आणि चक्कर येऊन भोवळ येऊन आपण खाली पडतो. त्यामुळे आपण अशा वातावरणामध्ये लक्षपूर्वक जे सांगितलं त्याचं चिंतन मनन करा आणि सावध असा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पाऊस सर्वांकडे पडणार, काळजी नसावी.